नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे आपलं मिलिंद बचाव या यूट्यूब चॅनलमध्ये। जसं की आपल्या सगळ्यांना माहीत आहे 2017 पूर्वीच्या ज्या आधार ऑपरेटरने एक्झाम दिलेली नाही दुसरींदा, त्यासाठी आपल्याला आता LMS सर्टिफिकेटची आवश्यकता लागत आहे। ते LMS सर्टिफिकेट आपल्याला कुठून मिळेल, कसं मिळेल या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत। तर तत्पूर्वी आपण जर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला असेच नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील। आपल्याला या वेबसाईटवरती यायचं आहे। तर स्क्रोल डाऊन केल्यानंतर इथं आपल्याला आपल्या रजिस्ट्रारकडून, जसे की CSC आहे, तर त्या रजिस्ट्रारकडून आपल्याला LMSचं लॉग इन घ्यायचं आहे। ठीक आहे। तर आता आमचे रजिस्ट्रार CSC जे होते त्यांनी माझं पोर्टल रिव्ह्यूसेल चालू असल्यामुळे पहिलंच तयार केलं होतं, तर त्याची लॉगिन मी आता करत आहे। तुम्ही लक्ष द्या। हे बघा, तर हे LMSचं पोर्टल आहे। इथे आपल्याला असेसमेंट कंप्लीट करायचे असतात। इथं माय कोर्सवरती जाऊन एनरोलमेंट आणि अपडेट प्रोसेसमध्ये गेल्यानंतर इथं आपल्याला 4 असेसमेंट कंप्लीट करायचे आहेत। 4 असेसमेंट कंप्लीट केल्यानंतर इथं आपलं LMSचं सर्टिफिकेट तयार होईल। हे बघा, आता माझं सर्टिफिकेट, ठीक आहे, हे माझं LMSचं सर्टिफिकेट आहे। हे आपल्याला आपल्या रजिस्ट्रारला कॉन्टॅक्ट करून या संदर्भात आपल्याला माहिती घ्यायची आहे। धन्यवाद। अभी मैंने रिसेंटली LMS सर्टिफिकेट निकाल के मेरा आधार का न्यू एग्ज़ाम दिया था।